इकडे प्रभादेवीच्या सिद्धिविनायक चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडत आहे आणि हा लिलाव सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुरू आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा लिलाव या ठिकाणी सुरू असणार आहे। श्रींच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याचे अलंकार घेण्यासाठी भाविकांनी सध्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठी गर्दी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जाणारा आजचा गुढीपाडवा आणि याच गुढीपाडव्याच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोने चांदीच्या वस्तू ज्या दागिने आहेत, अलंकार आहेत, अशा प्रकारे लिलाव करण्यात येत आहे आणि आजच्या शुभ मुहूर्तावर अनेक भाविक या सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी या लिलावामध्ये सहभागी होत आहेत। आज दिवसभर हा लिलाव होणार आहे कारण जे श्रीच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तू असतात त्या ट्रस्टच्या वतीनं खास भाविकांसाठी अशा प्रकारे लिलाव केला जातो। अत्यंत पारदर्शक पद्धतीनं अशा लिलाव केला जातो। आपण पाहिलं गेलं तर आपल्यासोबत भाविक आहेत ज्यांनी चेन घेतलेले आहे या लिलावामध्ये आणि अनेक भाविक अशा प्रकारे आजच्या या शुभ दिनी सोने खरेदी करताना दिसते, परंतु थेट श्रीच्या चरणी अर्पण केलेल्या या जे सोन्याच्या वस्तू आहेत त्या घेण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो, एक भक्तिभाव असतो। आपल्यासोबत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे पवन कुमार आचार्य जे आहेत। सर, काय सांगाल, आज जो लिलाव केला जातो आहे त्या संदर्भात? अनेक भक्त या ठिकाणी लिलावात याच वस्तू घेण्यासाठी होतात आणि आज तर गुढीपाडवा आहे, अनेक जण सोने खरेदी देखील करताना पाहायला मिळतात। ये सर्वप्रथम सभी को गुड़ी पाड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं। भगवान श्री सिद्धिविनायक जी का मंदिर रिद्धि सिद्धि के देवता हैं, तो यहाँ पर भक्त आते हैं, स्वर्णाभूषण अन्य भी आभूषण यहाँ पर भगवान श्री सिद्धिविनायक जी को अर्पण करके जाते हैं। तो आज जो है जो सबसे शुभ मुहूर्त होता है, हिंदू नववर्ष है, गुड़ी पाड़वा है। इसके दिन में श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट की तरफ से आज यह आभूषणों के नीलामी का कार्यक्रम आयोजित किया जाता है। यहाँ पर जो दर्शनार्थी आते हैं वह दर्शन भी करते हैं और वह अपने श्रद्धानुसार, और विशेष करके सोचिए तो जो लोग यहाँ से यह आभूषण लेते हैं वह कोई स्वर्णाभूषण या जो है चांदी का आभूषण नहीं लेते हैं, वह भगवान श्री गणेश जी का जो है प्रसाद लेकर के जाते हैं, जिससे उनके जीवन में भी रिद्धि सिद्धि की प्राप्ति होती है। और चूँकि यह मंदिर केवल देवालय नहीं है, यह मानव सेवा का भी बड़ा केंद्र है। यहाँ पर आप सभी लोगों को पता ही है कि किस प्रकार से चिकित्सा के क्षेत्र में या किसी भी प्रकार की जब महाराष्ट्र में कोई भी आपदा आती है तो उसमें भी जो है श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मदद करता है। तो यह सब जो है नीलामी की जो राशि आती है यह उसमें उसका उपयोग किया जाता है। आणखी एक ट्रस्टी आहेत आपल्यासोबत, आपण देखील सांगाल की कशा प्रकारे ही लिलावाची प्रक्रिया पार पडली जाते? ह्या गोष्टी ज्या भाविक ज्यांचं मन्नत पूर्ण झाल्यानंतर त्या गणपतीचं चरणावर ठेवू आणि तो आपण वर्षातनं 3 वेळा आपण तो लिलाव करतो आणि हा पैसा आपण मंदिरात तो जमा होतो, तो आपण मेडिकल आणि ह्याच्यामध्ये त्या कामाला भाविक आहेत ज्यांनी या लिलावामध्ये सहभागी होत श्रीच्या चरणी अर्पण केलेल्या ज्या सोने चांदीच्या वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत। आपण लिलावात ही चेन घेतलेली आहे, दर्शन देखील झालं आणि तुम्ही जाताना या लिलावातून एक वस्तू घेतलेली आहे, काय सांगा? हा आमच्यासाठी एक आशीर्वाद आहे श्री सिद्धिविनायक गणपतीकडनं, तर त्यासाठी आम्हाला फार हे घेण्याचं आम्हाला भाग्य लाभलं, हेच आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट। तुम्ही देखील एक वस्तू घेतलेली आहे, काय सांगाल? हा आमच्यासाठी एक प्रसाद आहे सिद्धिविनायकाचा, त्यामुळे आम्ही हा घेतलेला आहे। तर हा भाविकांच्या मनामधला आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी मांडल्या गेलेल्या आहेत। आपण अनेक भाविक यापैकी ज्या वस्तू आहेत त्याची निवड करतं आणि त्यानंतर या वस्तू ज्या आहेत त्या ते लिलावात सहभागी घेतले जातात आणि त्या लिलावाच्या माध्यमातून अशा प्रकारे या सोन्या चांदीच्या वस्तू ज्या आहेत त्या लिलावाच्या माध्यमातून भाविक घेताना पाहायला मिळत आहेत। वर्षातून 1-2-3 वेळा अशा प्रकारचा लिलाव जो आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि अनेक भाविक या लिलावामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। पुढे नितेश रोहेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।